श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज नामयोगी श्री दत्ताभया महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. आदरणीय साधक जनो, माझे गुरुवर्य परमपूज्य गोंदवलेकर महाराजांनी आपलं संपूर्ण आयुष्य त्या नामाची महती आणि त्याचं महात्म्य सांगता सांगता खर्ची केलं. नामातील सातत्याच्या अनुसंधानामुळेच मनामध्ये श्रद्धा आणि भक्तीचं बीजारोपण होतं. आज आपण या श्रद्धा भक्तीबद्दलच दोन शब्द बोलूया. ऐकूया तर श्रद्धा भक्ती भाग 2. जैसा भाव प्रतिबिंबला तयाचाची देव झाला, जो जैसे भजे त्याला तैसाची ओळे. नामस्मरणाने मनाची शुद्धता होते. हे जरी खरे तरी ही शुद्धता टिकवण्यासाठी नामातील सातत्य अत्यंत असणे आवश्यक आहे. कारण नामात सातत्य नसेल तर मनातील विचार भरकटायला वेळ लागत नाही, आणि असे झाले की श्रद्धा आणि भक्ती डळमळीत व्हायला फारसा वेळ लागणार नाही. शुद्ध भाव ठेवून त्याच्या नामात मग्न असावे. समर्थ रामदास स्वामी म्हणतात की जशा प्रकारचा भाव भक्ताच्या अंतःकरणामध्ये बिंबतो त्या भावानुरूप देव त्याला भेटतो. जो जसे त्याची भजन सेवा भक्ती व नामात मग्न होईल तसा तो प्रसन्न होतो. भावाचे प्रतिबिंबच देवरूपाने प्रकट होतं. देव अशा भावाचा भुकेला आहे की तो सुदाम्याचे पोहे खातो तर शबरीचे बोरेही तितक्याच रुचीने खातो. परमपूज्य गोंदवलेकर महाराज म्हणतात, आपण भावपूर्वक परमात्म्याच्या वाटेवर चालायला लागलो की सगळे मार्ग त्या भक्तीच्या ठोक बाजारात नेऊन सोडतात. भावार्थाने भक्ती मार्गाला लागतात. व अशी माणसे ईश्वर सन्निध पोहोचतात आणि संत संगतीने किंवा ससंगतीने साधक नेमका मोक्षाच्या चौकात जाऊन पोहोचतो. म्हणजेच मनुष्य भक्ती मार्गाला लागतो. असा मनुष्य स्वतःचा उद्धार तर करून घेतोच, परंतु लोकांच्याही उपयोगी पडतो. भक्ती म्हणजे देवाची पूजा अर्चना सेवा हे तर आलीच, पण ती करीत असताना रोजच्या जीवनातील एक अत्यावश्यक बाब म्हणून केली किंवा त्याशिवाय मी जगूच शकणार नाही या भावनेने केली तरच ती ईश्वरापर्यंत पोहोचते. देव आपल्यावर रागवेल या भीतीपोटी किंवा लोक काय म्हणतील या भीतीपोटी देवाची पूजा करू नये. त्या सद्गुरूच्या सेवेत एवढे एकाग्र व्हावे की आपल्या गुरुचा शब्द म्हणजेच ईश्वर इच्छा हे मानणे हीच तर खरी भक्ती होय. आणि म्हणून तर समर्थ रामदास स्वामी सांगतात, पुण्य सामुग्री पुरती तयासीच घडे भगवत भक्ती. पुण्य सामुग्री पुरती तयासीच घडे भगवत भक्ती. जे जे जैसे करीती ते पावती तैसेची. आपले प्रत्येक कर्म त्याला साक्षी ठेवून करणे म्हणजेच त्याची भक्ती करणे. कारण त्याला साक्षी ठेवून जर कर्म केले तर त्यात कुठेही अहंकार येणार नाही. शरणागत होऊन त्याच्या विश्वासावर जो पूर्णपणे विसंबून राहील त्या भक्ताचे कधीही अकल्याण होणे शक्य नाही. प्रत्यक्ष काळावर म्हणजेच यमराजावरही त्याची सत्ता आहे. केवळ सत्ताच नाही तर तो काळ सुद्धा या राजीव लोचन श्रीरामाचा दासानुदास आहे. ज्या काळाला सर्व प्राणी मात्र वचकून आहेत तो काळ सुद्धा त्या श्रीरामाला वचकून आहे. श्रीरामाच्या दरबारात पूर्ण शरणागत भावाने जो भक्त येईल त्या प्रत्येक भक्ताला आश्रय देऊन त्याची उपेक्षा न करता, कोणत्याही भक्ताला विन्मुख न पाठविता, कोणत्याही भक्ताचा अस्वीकार न करता सर्वांचे रक्षण करणारा स्वामी म्हणजे
प्रभू रामचंद्र होय. याबाबत एक छोटीशी गोष्ट मला सांगावीशी वाटते. ही गोष्ट शक्यता आहे तुम्ही अगोदर एखाद्या कीर्तनात ऐकली असेल, प्रवचनात ऐकली असेल, किंवा अन्य कुठेही तुमच्या ती ऐकण्यात आली असेल. पण परत मला ती आज सांगावीचा मोह टाळत नाही. कारण सत्संगामधील गोष्टी ह्या पुन्हा पुन्हा येऊ शकतात. आपण फक्त त्यामधील भावार्थ घ्यावा. एका गावात एक अत्यंत रामभक्त माणूस आपल्या सुखी संसारामध्ये आनंदी जीवन मार्गक्रमण करीत होता. सुविचारी पत्नी, एक मुलगा, एकच मुलगी. दिवसभर सचोटीने आपले कर्म करून अर्थार्जन करणे आणि उरलेल्या वेळात निस्सीम भक्तीने गावातल्या राम मंदिरामध्ये मनोभावे त्या रामाची सेवा करणे. त्या रामावर नितांत श्रद्धा, प्रेम आणि विश्वास. आपला प्रत्येक व्यवहारात त्या रामाला साक्षी ठेवून कुठेही लबाडी नाही की काही नाही. मुलगा मुलगी पाहता पाहता मोठे झाले. मुलीचे लग्न जमले. लग्नाच्या खर्चासाठी घर गहाण ठेवून सावकाराकडून कर्ज घेतले व त्याने मुलीचे लग्न अत्यंत थाटामध्ये पार पाडले. काही वर्ष मुलाने व रामभक्ताने अधिक मेहनत केली. जास्त वेळ काम केले व पै पै साठवून सावकाराचे जेवढे कर्ज होते तेवढे पैसे जमा केले. दुसऱ्या दिवशी सकाळी रामाच्या देवळात जाऊन रामाला सांगितले, रामा, अरे कर्जाचे पैसे सावकाराला देण्यासाठी जात आहे. मला लिहिता वाचता येत नाही. तू लक्ष ठेव, रक्षण कर. सावकाराला पूर्ण पैसे देऊन सावकाराने त्याचा अंगठा घेऊन दिलेली पावती घेतली. कर्जाच्या वहीत तशी नोंद करायला सावकाराने मुनी मला सांगितले. रामभक्त सावकाराला म्हणाला, तुमचा माझा व्यवहार रामाला साक्षी ठेवून झाला आहे. मला लिहिता वाचता येत नाही. पावती घेऊन घरी आला. ती पावती त्याने रामाच्या चरणावर ठेवली. सावकाराने घराचे कागदपत्र मात्र परत केले नाही. नंतर देतो तो असे बोलला. कर्जातून आज आपण मुक्त झालो या आनंदामध्ये सर्वजण आपल्या घरी निश्चिंत होते. पण काही दिवसानंतर सावकाराने कपटाने घर ताब्यात घेण्यासाठी मुनीम पाठविला. लोकांनी मध्यस्थी करून त्याला वापस पाठविले. रामभक्ताने सावकाराने दिलेली पावती लोकांना दाखवली. हे बघा, माझ्याजवळ पावती आहे. परंतु जेव्हा लोकांनी ती पावती पाहिली त्यावर काहीही लिहिलेले नव्हते. मंदिरातील रामाच्या मूर्तीपुढे रामभक्त त्या दिवशी ढसाढसा रडत त्या रामाला आर्त भावनेने विनवणी करत म्हणाला, रामा, अब्रू वाचव रे. मी खोटा नाही. तुझ्या साक्षीने त्याला पैसे दिलेले आहे. आता तूच वाचव. प्रकरण मोठ्या शहरातील कोर्टात गेले. सावकाराने कर्ज दिल्याची सर्व कागदपत्रे कोर्टाला दाखवली. कर्ज देताना साक्षीदार असलेल्या माणसालाही उभे केले. रामभक्त न्यायालयात हजर झाला. न्यायाधीशांनी विचारले, तुम्ही म्हणता की तुम्ही या सावकाराचे पूर्ण पैसे परत केले. तुमच्या जवळची जी पावती आहे ती कोरी आहे. त्यावर काहीही लिहिलेलं नाही. तुमच्या बाजूने कोणी एखादा साक्षीदार आहे का? रामभक्त म्हणाला, होय आहे. न्यायाधीशांनी परत विचारले, काय नाव त्यांचे? सावकार म्हणाला, रघुनंदन. काय पत्ता त्यांचा? राघवदास मंदिर. ठीक आहे. सावकार रामभक्त म्हणाला, हो, बघा, या नावाने समन्स निघेल. त्यांना तारखेवर हजर व्हावे लागेल. न्यायाधीशांनी विचारले. एक क्षणभर रामभक्त विचलित झाले. पण दुसऱ्या क्षणी अत्यंत ठामपणे म्हणाले, होय, येतील. रामभक्त शांतपणे गावात परत आले. तडक राम मंदिरात गेले. रामाच्या मूर्तीपुढे डोळ्यातून अश्रूंच्या धारा मोकळ्या करीत दाटलेल्या कंठाने त्या रामाला कळवळून रामभक्त म्हणाला, रामा, आता फक्त तूच माझी लाज वाचवू शकतो. तुला सांगून त्याला पैसे दिले होते. रामा, रक्षण कर. समज घेऊन न्यायालयाचा शिपाई राघवदास मंदिरात आला. देवळातील पुजाऱ्याला विचारले, खरे बोलायचे, खोटे सांगायचे नाही. मला सांगा, हे राघवदास मंदिर आहे?
पुजारी म्हणाला, होय साहेब. तुमचे नाव रघुनंदन आहे? पुजारी परत बोलले, होय साहेब. ठीक आहे, उद्या सकाळी न्यायालयात तुम्हाला साक्षीसाठी हजर राहावे लागेल. होय म्हणून शिपाई निघून गेला. देवळातल्या पुजाऱ्यांनी त्या रामभक्ताला 2 दिवसापूर्वीच साश्रुपूर्ण नयनाने रामाची करुणपणे विनवणी करताना व रडताना त्यांनी पाहिले होते. रामभक्ताच्या सचोटीबद्दल त्यांनाही माहीत होते. सर्व प्रकार पुजाऱ्यांच्या लक्षात आला. त्याने रामाची मनोमन प्रार्थना केली. म्हणाले, रामा, तुझ्याशिवाय त्या भक्ताचे कोणीच नाही, कारण हा समन्स तुमच्या नावाने आलेला आहे. मर्यादा पुरुषोत्तमा, त्याची लाज राखा रे, एवढीच विनंती. केस सुरू झाली. अगोदरच न्यायाधीशांना त्या रामभक्ताच्या सांगण्यावर संभ्रम होता. न्यायाधीशांनी विचारले, तुमचे साक्षीदार आलेत? हां, बहुतेक आले असतील. पुकारा करावा. शिपायाने पुकारा केला. रामभक्त केसचे साक्षीदार हजर व्हा. तोच दरवाजातून एक वयस्कर व्यक्ती, अंगात भरजरी पिवळे गर्भरेशमी धोतर, अंगात मलमलची बंडी, त्याला 4 रेशमाच्या दोऱ्यांनी मारलेली काठ, अंगावर गुलाबी रंगाचं उपरण, गळ्यात मोत्याच्या कंठांचा हार हजर झाली. न्यायाधीशांची नजर 1 मिनिटासाठी त्या येणाऱ्या व्यक्तीवर खिळून राहिली. रामभक्त तर भांबावूनच गेले. त्यांचे तोंड उघडे ते उघडेच राहिले. आणि इकडे सावकारालाही घाम फुटला, कारण असं कोणीच साक्षीदार नव्हताच. न्यायाधीशांनी सांगितले, इथे सर्व खरे बोलायचे, खोटे बोलायचे नाही. आता तुमची माहिती सांगा. आलेल्या गृहस्थाने शांतपणे बोलण्यास सुरुवात केली. माझे नाव श्रीराम रघुनंदन, वडिलांचे नाव दशरथ, पत्ता राघोदास मंदिर. न्यायाधीशांनी साक्षीदाराची ओळख पडताळून पाहिली. न्यायाधीश म्हणाले, तुम्हाला या प्रकरणाची काय माहिती आहे ते सांगा. तेव्हा त्यांनी सांगितले, सर्व पैसे माझ्यासमोर यांनी या सावकाराला दिलेले आहेत. त्याची नोंद यांच्या कर्जाच्या गुलाबी रंगाच्या वहीमध्ये केलेली आहे आणि खरी पावती सुद्धा त्या वहीमध्ये आहे. ही नोंद वही आतल्या खोलीतील लाकडाच्या कपाटाच्या सर्वात खालच्या कप्प्यात ठेवलेली आहे. न्यायाधीशांनी सर्वप्रथम ती हस्तगत करावी. त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात आली. ती वही न्यायाधीशांनी आपल्या अधिकारात घेतली. मुनिमाला लाच देऊन रामभक्ताचे घर सावकार घशात घालण्याचे विचारात होते. सावकाराला घराचे कागदपत्र परत करावे लागले. सावकाराला शिक्षा झाली. साक्षीदाराला पाहून रामभक्त मात्र अवाक रोमांचित सद्गतीत झाले. त्यांच्या तोंडून एक शब्द सुद्धा निघेना. दुसऱ्या दिवशी न्यायालयाचा शिपाई न्यायाधीशांना बोलला, साहेब, मी ज्याला काल समन्स देऊन आलो होतो ती व्यक्ती व न्यायालयात उपस्थित राहून ज्याने साक्ष दिली ती व्यक्ती, ह्या दोन्ही वेगवेगळ्या आहेत. झालं. न्यायाधीश विचार करू लागले की जर ह्या व्यक्ती वेगवेगळ्या आहेत तर त्या माणसाला हे सर्व इतक्या पक्केपणे कसे माहीत झाले? काहीतरी गडबड नक्की आहे. दुसऱ्या दिवशी सुट्टी टाकून ते ह्या गावच्या राम मंदिरात आले. मंदिरात पुजारी रघुनंदन होते. मंदिरात रामभक्त सुद्धा ईश्वरासमोर प्रार्थना करताना दिसले, पण न्यायाधीश महोदयांना श्रीराम रघुनंदन मात्र कुठेच दिसले नाही. आता देवळात आलोच आहे तर श्रीरामाचे दर्शन घ्यावे आणि निघावे म्हणून न्यायाधीश महोदय मंदिरात आले. मंदिराच्या गाभाऱ्यात त्यांनी डोकावले, नमस्कार केला आणि आता निघणार. तितक्यात त्यांचे लक्ष रामाच्या मूर्तीकडे गेले. तेच मलमली पिळवे रेशमी धोतर, अंगात मखमली कपड्याची बंदी, तेच रेशमी दोरे, अंगावर त्याच वेळचे गुलाबी रंगाची उपरणे
गळ्यातील मोत्याच्या कंठा खाडकन त्यांचे डोळे उघडले. अंगाला दरदरून घाम सुटला. मन बधीर झाले. अंगी रोमांच दाटले. नेत्र विस्फारित झाले. डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. नतमस्तक होऊन त्यांनी रामाच्या मूर्तीला नमस्कार केला आणि मनात पुटपुटले, दयाघना, अरे फार मोठी चूक करण्यापासून मलाही वाचविलीस रे. दुसऱ्या दिवशी आपल्या नोकरीचा राजीनामा देऊन न्यायाधीश महोदय आजन्म रामसेवेकडे वळले. भक्ताने आपली सर्व कर्मे त्या रामाला अर्पण केल्यामुळेच त्या दयाघन ईश्वराने साक्षीदाराची भूमिका वठवली. निर्व्याज, सरळ पण भक्तियुक्त अंतकरण असल्यावर आणि आर्तपणे त्याला हाक मारल्यावर काय घडू शकतं याचं हे मूर्तिमंत उदाहरण होय. अरे मूठभर भक्तिपूर्ण पोह्यासाठी श्रीकृष्णाने त्या सुदाम्याला सुवर्णनगरी दिली हो. ध्रुवाच्या भक्तिपुटी त्या ध्रुवाला अढळपद दिले. समर्थ रामदास स्वामी मनाच्या श्लोकात म्हणतात, महाभक्त प्रल्हाद हा कष्टविला म्हणून तया कारणे सिंह झाला. महाभक्त प्रल्हाद हा कष्टविला म्हणून तया कारणे सिंह झाला. प्रल्हादाचे भक्तिपोटी त्या भगवंताला प्रत्यक्ष प्रगट व्हावे लागले. आपला ईश्वरावर पूर्ण विश्वास, श्रद्धा असली तरच असे घडू शकते. आणि म्हणून तर संत तुकाराम महाराज म्हणतात, भाव देवाचे उचित, भाव देवाचे उचित, भाव तोची भगवंत. देव फक्त भावाचा भुकेला आहे. तो भक्तांचा उद्धार तर करतोच, त्यांचे रक्षणही करतो आणि संकटकाळी धावूनही जातो. असं जर नसतं तर नाही, असंच असतं. आणि म्हणून तर तया द्रौपदी कारणे लागवेगे, तये द्रौपदी कारणे लागवेगे, त्वरे धावुनी सर्व सांडूनी मागे. तये द्रौपदी कारणे लागवेगे, त्वरे धावतो सर्व सांडूनी मागे. आपले पती व त्यांचे सामर्थ्य यांच्यावरचा विश्वास उडालेल्या द्रौपदीने जेव्हा आर्तपणे त्या भगवान श्रीकृष्णाची करुणा भाकली तेव्हा तो दयाघन लगेचच धावून आला. अशा माणसांच्या संगतीत असलेल्या इतरही माणसांचा उद्धार होतो. हीच तर भक्तीची महिमा आहे. आणि ही भक्ती फक्त सातत्याने केलेल्या नामस्मरणामुळे निर्माण होते. म्हणून स्वतःला नामाच्या स्वाधीन करायचे, नामात गुंग राहायचे. अनंत जन्माच्या चांगल्या कर्मामुळे मिळालेला नरदेह नामावरची श्रद्धा घट्ट करून सार्थकी लावण्याची सुवर्ण संधी पुन्हा मिळणार नाही. परमपूज्य गोंदवलेकर महाराज सांगत, भगवंताच्या प्राप्तीसाठी 3 गोष्टीचा मसाला पाहिजे. शुद्ध आचरण, शुद्ध अंतःकरण आणि भगवंताचे नामस्मरण, ह्या 3 गोष्टी आहेत. शुद्ध आचरण म्हणजे प्रामाणिकपणा, धार्मिक आचार आणि नीतीचं वर्तन. शुद्ध अंतःकरण म्हणजे अभिमान नसणे, द्वेष मत्सर नसणे आणि सर्वच सुखी असावेत अशी भगवंताची प्रार्थना करणे. आणि नामस्मरण म्हणजे भगवंताचा कधीही विसर न पडणे. त्यासाठी मनाच्या गाभाऱ्यात आत्मज्ञानाचा दिवा पेटता ठेवावा. हा दिवा जर अंतरी पेटलेला असेल तर तो विझता कामा नये. भगवंताची भक्ती म्हणजे ईश्वराविषयी नितांत प्रेम. आणि हे असे प्रेम येण्यासाठी अनावर चंचल मनाला नामाचे ओंडके बांधावे, म्हणजे ते सैरवैर न भटकता एकाग्रतेने नामाकडे वळेल. आजपासून आपण निश्चयाने, नेमाने नामाच्या अधीन होण्याचा प्रयत्न करूया, संकल्प करूया. जानकी जीवन स्मरण, जय जय राम.